रमा, हं? अशी तृप्त मंगल पहाट कितीतरी दिवसांनी आज उगवताना पाहतो आहोत. आपण केव्हा जागे झालात आणि मला नाही का उठवायचं? सुप्त सौंदर्य म्हणजे सौंदर्याची परिसीमा. निसर्गाच्या या मंगल घडीला या सुप्त सौंदर्याचं अवलोकन न करण्याइतके आम्ही रसिक का आहोत. ईश, वा रमा, या सौंदर्यावरती तू आणखीन एक साथ चढवलास. खरंच हाताच्या बोटावरती मोजता येतील असे काही मंगल क्षणच आयुष्यभराची धावपळ सहन करण्याची ताकद देतात. आज उठायचा विचार दिसत नाहीये. तसा मोह जरूर होतो आहे, पण आम्हाला तशी परवानगी नाही. आणि त्यामुळे खासगी आयुष्यातले कितीतरी संकल्प तसेच राहून गेले. असं मनात तरी काय होतं? तसं विशेष काही नाही, पण राहून गेलं. आम्हाला नाही सांगणार? तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला सांगणार रमा? रमा, हरिहरेश्वर हे आपलं कुलदैवत. तिथे भेट द्यावी अशी इच्छा होती. ते एक देवस्थान असं आहे की जिथे मृत्यूयोगही काही करू शकत नाही. इकडच्या मनात असेल तर अवघड काय? आता फक्त आमच्या मनाचा विचार करून चालत नाही रमा. शरीराचाही सल्ला घ्यायला लागतो. आणि आता तेवढी दगदग झेपेल असं वाटत नाही. मग आपल्या तब्येतीला उतार पडला की? तेव्हा तर नक्कीच जाऊ. पण आता तूच हे पुण्य आमच्या पदरात घालावंस अशी इच्छा आहे. रमा, पती पत्नीचं नातं हे एकरूपत्वाचं नातं. आमच्या आणि तुझ्या जाण्यात काहीच फरक नाही. तू जाऊन आलीस तर तेवढ्या पुण्याईनं आम्हाला बरं वाटायला लागेल असा विश्वास वाटतो. आपल्याला जर असा विश्वास असेल तर मी नक्की जाईन. आमची तीच अपेक्षा होती रमा. आपण दोघं मिळून जाऊ या कल्पनेनं आम्ही 2 महिन्यापूर्वीच यात्रेच्या तयारीला सुरुवात केली होती. असो, पण तू म्हणशील तेव्हा तुला जाता येईल, पण शक्यतो लवकर. ठीक आहे, आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. पण ही आज्ञा नव्हती, विनंती होती. पण आम्ही एकट्याने जायचं? एकट्यानं का? पार्वती काकू येत असतील तर त्यांना विचार. धाकटीबाई येईल बरोबर. आणि आपली तब्येत? रमा, हरिहरेश्वराचा आशीर्वाद आम्हाला सगळ्या प्रसंगातून तारून नेईल. आम्ही आजच पार्वती काकी साहेबांशी बोलतो. आपण विश्रांती घ्या, आम्ही येतो. सासूबाई? कोण रमा? ये ना, ये. आपलं पोथी वाचन चाललं असेल तर नंतर येईन मी. नाही ग, व्रताचं पोथीवचन नाही, नित्याचंच चाललंय. बैस ना. नमस्कार करते. हा, अखंड सौभाग्यवती भव. बैस. माधवाची तब्येत आता कशी आहे? परवापेक्षा बरी आहे. थोडी विश्रांती घेतली तरच उतार पडतो. शनिवार वाड्यावर राहून विश्रांती घेणारा भाग्यवान विरळाच. कर्त्यांनी दौलतीचा भार वाहत एकतर मसनदीवर बसायचं, नाहीतर मुलुकिरं करत घोड्यावर. परमेश्वरी इच्छा. बरं, आज सकाळीच काय काम काढलंस? एक विचारायचं होतं. विचार ना मग. हरिहरेश्वराचं देवस्थान फार जागृत आहे म्हणतात.
खरंय ना? रमा, हरिहरेश्वर म्हणजे साक्षात कालभैरव. त्यांना आशीर्वाद दिला तर काय होणार नाही. फार जागृत देवस्थान आहे, आपलं कुलदैवत. पण रमा, मध्येच हरिहरेश्वर का आठवलं? हरिहरेश्वरला जायचं ठरलं तर आपण याल ना बरोबर? कुणी माधवानं सांगितलं? अगं मग कोण नाही म्हणे. जितका पुण्य संचय होईल तितकीच आमची ताकद वाढेल. तुझ्या निमित्तानं आम्हालाही यात्रा घडेल. बरं, पण आणखी कोण कोण येणार आहेत? गंगाबाईंना घेऊ. नारायणाला विचारलं? त्यांना काय विचारायचं? आपण येणार आहात म्हटल्यावर ते का नाही म्हणणार आहेत? बरं बरं, म्हणजे याही बाबतीत तू आमच्या मागे लपायचं ठरवलेलं दिसतंय. असू दे, आम्ही सांगू नारायणाला. पण सासूबाई, सगळी तयारी झाली. केव्हा निघायचं? अगं मी तयारच आहे. चांगला मुहूर्त बघायचा आणि निघायचं. हरेश्वरा, चांगला योग आणलास. मग आपलं म्हणणं काय मामा? हैदरच्या पुंडाईचा उपद्रव आम्ही असा सहन करत बसायचं? बोला मामा, बोला. असं कोण म्हणेल श्रीमंत? पण आपल्या प्रकृतिमानाकडे पाहता असं वाटतं की मोहिमेचे कष्ट आपण आता घेऊ नयेत. मामा, असं आमचं किती सवय झालंय का? जरा जर्जर रुग्णाईतून आम्ही बिछाण्यावर खेळलो आहोत. एक लक्षात घ्या मामा, आम्ही मोहिमेवर येणार म्हटल्याबरोबर हैदरच्या निम्म्या हालचालींना पायबंद बसणार आहे. कारण तेवढा थळा आम्ही त्याला मागेच शिकवलाय. काय त्र्यंबकराव? अगदी बरोबर आहे श्रीमंत. क्षमा असावी, पण आमचंही मत पेठ्यांच्या बाजूनीच आहे. हैदरच्या मोहिमेची जबाबदारी आम्ही पार पाडू श्रीमंत. आपण प्रकृतीची काळजी घ्यावी. असं म्हणजे पेशवाईतल्या सगळ्या जाणत्या सरदारांनी आम्हाला शनिवार वाड्यात बंदिस्त करून टाकायचं ठरवलेलं दिसतंय. रागावू नये श्रीमंतांनी, पण एक शंका विचारावीशी वाटते. बोला शास्त्री बुवा, बोला. आपल्या सरदारांच्या हातून ही मोहीम यशस्वी होईल की नाही अशी शंका श्रीमंतांच्या मनात आली आहे का? काय बोलता शास्त्री बुवा? शास्त्री बुवा, आमचा स्वतःवर विश्वास नाही इतका या पेशवाईतल्या सरदारांवरती विश्वास आहे. हे आमचे त्र्यंबकराव पटवर्धन, त्र्यंबक मामा पेठे, घोरपडे रत्न आहेत, रत्न. म्हणून तर त्यांच्या बरोबरीनं स्वतः राहावंसं वाटतं. मग मगाशी आपण म्हणालात तेच बोलतो. तसं काही आपलं वय झालेलं नाही किंवा जरा जर्जर होऊन रुग्णशय्येला आपण खेळलेलाही नाहीत. आपल्या सरदारांच्या बरोबर मोहिमेत भाग घेण्याची वेळ भविष्य काळात वरचेवर येईल. मग आजच प्रकृतिमानाकडे दुर्लक्ष करून ही मोहीम हाती घेण्याची गरजच काय? आम्हाला शब्दात जरूर पकडा शास्त्री बुवा, पण उलटणारा प्रत्येक क्षण महामोलाचा आहे, त्याला कसे पकडणार? शास्त्री बुवा, हैदरच्या मोहिमेची आम्हाला काळजी वाटते. त्या हैदर फार बलवान आहे म्हणून नाही, तर त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची संधी आम्हीच वाया घालवली आहे म्हणून. श्रीमंतांनी काळजी करू नये. आमच्या हातून कसलीही कुचराई होणार नाही. त्याची चिंताच नाही मामा. पण आम्हाला वाटतं आमच्या आजारामुळे आमच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो आणि मग कोणताही निर्णय घेणं अवघड होऊन बसतं. पण सगळ्याच गोष्टी आत्ताच या क्षणीच ठरवायला पाहिजे तसं नाही श्रीमंत. विचार करण्यासाठी थोडा का होईना अवधी आहे अजून. अवधी? आम्हाला थोडा अवधी मिळावा एवढीच त्या गजानना चरणी प्रार्थना आहे.
विशेष काही नाही. झाली सगळी तयारी. हो, आपला निरोप घ्यायलाच आले होते. जपून राहा. आपल्याला या स्थितीत सोडून जाऊ नये असं वाटतं. वाड्यात आता कुणीच नाही. काळजी घ्याल ना? घेईन, खरंच घेईन. निदान तू परत येईपर्यंत तरी नक्कीच काळजी घेईन. हरिहरेश्वराचा संकल्प सोडल्यापासूनच आम्हाला बरं वाटायला लागलंय. कदाचित तुम्ही परत येईपर्यंत आम्ही इतके बरे होऊ की अर्ध्या वाटेवरती तुमच्या स्वागताला येऊ. तसं झालं तर माझ्या 7 जन्माचं पुण्य फळाला आलं असं समजेन. नाहीतरी देवाकडे दुसरं काय मागणार मी. रमा, रडतीयस? नाही रामा, अगं देवाकडे मागणं मागायला जायचं ते हसत मुखानं जावं. डोळे पूस रमा, आणि निसर्ग तुझं जे स्वागत करणार आहे त्याला तन मनानं सामोरी जा. तू ज्या मार्गावरून जाणार आहेस तो मार्ग अगदी डोळे भरवून बघ. वाटेत तुला सागराचं दर्शन होईल. एकाच लईत सारखा किनाऱ्याकडे झेपावणारा तो सागर बघ. प्रत्येक ठिकाणचा सागर वेगळा, पण धरतीला कवेत घेण्याची त्याची आस तीच. धरतीला पृथ्वी पादाक्रांत करणारं त्याचं प्रमत्त स्वरूप ओहोटीच्या वेळेला व्याकुळ झाल्यासारखं वाटेल. असं वाटेल वाटेतल्या नारळा पोफळीच्या बागा त्याच्याकडे बघून हसतायत. हा पराजय मोठा विदारक आहे रामा. हाताशी आलेल्या धरतीचा स्वीकार करता येऊ नये हा प्रियकर सागराचा पराभव, आणि तोही अगदी नित्याचा. तरी त्याच्या प्रेमाची उत्कटता यत्किंचितही कमी होत नाही. सागराशी जळून तुझा मार्ग जाईल तो माडाच्या झावळ्या खालून. चांदण्या रात्री सळसळणाऱ्या रुपेरी झावळ्या तुला देहभान विसरायला लावतील. हो, समुद्रकाठचा तो सूर्यास्त चुकू नकोस. सूर्यबिंब जेव्हा क्षितिजाच्या कुशीत विसावायला जाईल तेव्हा असं वाटेल लाटांवरून दौडत दौडत तुझ्या अगदी हाताशी आलाय. पण मी म्हणते, एवढं सगळं पाहिलं तरी कधी आणि लक्षात तरी कसं ठेवलं? पेशवाईची वस्त्र अंगावर येण्यापूर्वी आम्ही तिकडे एकदा गेलो होतो. एकदाच. पण निसर्गानं जेवढं आम्हाला दिलं, जेवढं शिकवलं तेवढं इतर कुणीही नाही. समुद्रानं प्रेमाची विफलता कशी सहन करावी ते सांगितलं. कर्नाटकातल्या उघड्या पत्थरांनी वाऱ्या वादळाशी सामना देत संकटाचा सामना कसा करावा ते सांगितलं. कड्यावरून स्वतःला झोकून देणाऱ्या प्रपातानं त्यागाची महती आमच्या मनी भिनवली. खरंच किती किती म्हणून शिकलो आम्ही निसर्गाकडून. असं वाटतं ऐकतच राहावं. त्यासाठी पुष्कळ वेळ आहे. चला आता तुला निघायला हवं. तब्येतीची काळजी घ्याल ना? माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. मामा, श्रीमंत, म्हणजे बराच वेळ झाला, अजून युद्धभूमीवरची काही वार्ता नाही आली. श्रीमंत, आपली सरशी होणार यात शंकाच नाही. श्रीमंत, बाबा हरकारा इकडेच येतोय. सरकार,
आमच्या त्र्यंबकराव पटवर्धनांची सरशी झाली ना मामा, तुम्ही म्हणाल तसंच झालं. आपली सरशी झाली. अहो, त्र्यंबकराव पटवर्धनांसारखा योद्धा म्हणशील. सरकार लय वांगळ बातम्या आहे सरकार. त्र्यंबकराव पटवर्धन पडलं सर. त्र्यंबकराव पटवर्धन. मामा, आमचं चिरखत द्या, आमचं तलवार द्या. आम्ही रणांगणावर जाणार मामा. हा मामा, पेशवा कामी आलं आणि आम्ही बसून काय करतोय? नाही मामा, आम्ही रणांगणावर जाणार. आम्हाला आमची तलवार द्या, चिरखत द्या मामा. आम्ही रणांगणावर. रायाजी लवकर मिळा वागवा. नाही, नको नको मामा, आम्हाला मेळ नको. आम्हाला हरिहरेश्वरला पाठवून इकडून मोहिमेवर जाणं झालं. शास्त्री बुवा, काय अवस्था झाली असेल इकडची? तुम्ही कसं जाऊ दिलं? तुम्ही अडवलं का नाही? बाईसाहेबांनी असा धीर सोडू नये. परमेश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. श्रीमंतांचा हट्टी स्वभाव बाईसाहेबांना माहीत आहेच. नाही काका, निजामासारख्या पिढीच्या शत्रूला घरात घेऊ नका काका. काका, हा गंगोबा आम्हाला अधिकार विचारतो, पेशव्यांना अधिकार विचारतो काका. तुला हरिहरेश्वरला सागराचं दर्शन होईल बघ. त्याचं प्रेम बघ रामा. श्रीपती, गंगापूरला जाऊ दे रे श्रीपती. मातोश्रीने घेऊ दे श्रीपती गंगापूरला. आई साहेब, आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा. आई साहेब, आई साहेब. तू खरंच आलीच रमा. असं काय करावं ते? आम्हाला भीती वाटते. आम्हाला काय झालं रमा? त्याचं विशेष काही नाही. थोडी उपलब्ध. आपण विश्रांती घेऊ. सासूबाईंना बोलाव का? हाच विचार आमच्याही मनात आला होता मोहिमेतच. आम्ही त्यांना तिकडूनच पत्र धाडले रमा. या वेळेला आमच्या मातोश्री आमची विनंती अविरणार नाहीत. त्या नक्की येतील रमा, नक्की येतील. मुजरा आई साहब. श्रीपती, बरा आहेस ना? ठीक आहे जी, आपला आशीर्वाद आहे. आई साहब, ह्यो खलिता धाडलाय सरकाराने. खलिता? जी. श्रीपती, रात्र बरीच झाली. इथंच वस्तीला राहा. सकाळी आपण भेटू. यमुने, खर्चेमध्ये त्याची व्यवस्था करायला सांग. जी आई साहेब. गजानना, सर्व कुशल असेल ना?